पुणे विधान परिषदेची निवडणूक खरं तर अटीतटीची होईल असं वाटलं होतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि त्यानंतर विक्रम काकडे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. माझ्यासोबत श्रीकांत पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. इतकी तयारी केली होती, इतका गाजावाजा केला होता आणि आता ऐनवेळी अचानक फॉर्म माघारी घेतलाय. नाही, असं झालं की सुमित्राताईंनी मोठ्या सगळ्यांना फोन केला. त्यांच्या ज्या काही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चा मला सांगण्यात आल्या आणि सांगितलं की आता तू निर्णय घे, काय करायचं तुला लढायचं. आणि मी स्वतः निर्णय घेतला. आपण थांबलं पाहिजे थोडंसं. पवारसाहेब जरी पवारसाहेबांनी मला काही सांगितलं नाही, हा निर्णय माझ्यावरच सोपवला होता आणि हा मी निर्णय घेतला की थांबूया, त्यामुळे थांबायचा निर्णय घेतलाय. हो. परंतु आपण जी जोरदार तयारी केली होती, दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांशी बोलणं चालणं सुरू केलं होतं, त्यांना काय सांगणार, त्यांना काय उत्तर द्या? कारण त्यांना सांगितलं होतं की निवडणूक लढण्यावर तुम्ही ठाम होते असा त्यांना संदेश दिला होता, तर त्यांना काय सांगणार? नाही, निवडणूक लढण्याचं मी खरंच ठाम होतो आणि तशी तयारी पण मी छान केलेली होती. पण जेव्हा दादांच्या बहिणींनी जेव्हा ज्या पद्धतीने आम्हाला रिक्वेस्ट केली, शेवटी असं आहे, भावना पण काही असतात आणि त्यांनी अजितदादांचे माझे खूप वैयक्तिक खूप चांगले संबंध होते आणि त्यामुळे मी तो निर्णय घेतला. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत प्रशांत जगताप, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ही जागा त्यांच्याकडनं मागून घेतली, लढण्यावर ठाम होता, अर्थात ते सुद्धा ही जागा लढण्यासाठी इच्छुक होते, तुम्ही त्यांचा विश्वासघात केला असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हे पहा, प्रशांत जगतापांना अजून काँग्रेस कळायची. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रशांत जगतापांना पाठीमागचा इतिहास माहीत नाही की ही जागा राष्ट्रवादीकडेच होती पूर्वीपासून. म्हणजे 3-4 इलेक्शन ही राष्ट्रवादीकडेच होती. आता त्यांना बहुतेक माहिती नसावं आणि त्यांना अजून काँग्रेस कळायची. बरं, समजे. ओके. परंतु दुसरं विक्रम काकडे यांच्याशी काही बोलणं झालं होतं, त्यांचा फोन आला होता काय झालं? नाही. अच्छा. विक्रम काकड्यांच्या खरंच माझा फोन नाही झाला. त्यांना विचारा, तुमचं बोलणं पण नाही. फक्त वहिनींशी, फक्त आमच्या सुप्रियाताई आणि पवार साहेबांचे आम्ही मार्गदर्शन घेत होतो. आम्ही याद्या मतदारसंघ म्हणजे सगळ्या याद्या पवार साहेबांना दिल्या होत्या. पवार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं आणि आमची लढाईची तयारी खरंच झाली. ओके. जर बहिणींनी पवार साहेबांना विनंती केली म्हणून आम्ही आज. ओके. तर आपण पाहू शकता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार श्रीकांत पाटील हे होते. मी खरं तर सुरुवातीला म्हटलं तसं राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीत एंट्री झाल्यानंतर खरं तर ही निवडणूक अटीतटीची होईल असं वाटलं होतं. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार अशी देखील एक अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र ऐनवेळी श्रीकांत पाटील यांनी अर्ज माघारी घेतला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.